तर आपण हे बायोगॅस आधुनिक बायोगॅस आहे, हे जुना होता तो बांधकामाचा, तो आपण या बॅग पद्धत दिलेली आहे। यामध्ये आता हो 8 सिस्टम 8 असं नाव आहे याचं, ह्याच्यापेक्षा छोटा जर घेतला तर सिस्टम 6 आहे। आता जसं जसं आपण ज्या शेतकऱ्याकडे जनावरं जास्त असतील ते जास्त वाढून घेतात। आता माझ्याकडे मी 8 सिस्टम घेतलेला आहे। हे सिस्टम इथं फिडिंग टँक आहे सगळीकडं। ह्या फिडिंग टँकमध्ये दररोज 20 ते 25 किलो शेण इथून टाकायचं आहे आपल्याला, स्लरी करून। इथून शेण टाकल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये एक गॅस तयार होईल। गॅस या पाईपच्या द्वारे आपल्याला तिकडं किचन रूममध्ये जाईल सर। आणि याच पद्धती तयार झाल्यानंतर इथून जे स्लरी मिळणार आहे आपल्याला जैविक खत म्हणून आपण ते आपलं कंपोस्ट खत बनवण्यासाठी वापरता येईल। आपल्या शेतामध्ये जे पाटपाण्यावाटे आपण जे पाणी देणार आहोत त्या पाटपाण्यावाटे सुद्धा हे स्लरी देतो। त्या स्लरीच्या माध्यमातून जे पिकांना सूक्ष्म अन्नद्रव्य पाहिजेत त्यामध्ये ते सूक्ष्म द्रव्य या स्लरीच्या माध्यमातून मिळतात सर। म्हणून या बायोगॅसचा वापर आम्ही गेली 5-7 वर्षापासून चालू केलेला आहे। आणि कमी खर्चामध्ये एका गायीपासून हे सर्व म्हणजे रिसायकलिंग एकमेकावर अवलंबून असणारे हे सर्व प्रकार महाराष्ट्र राज्य म्हणजे विद्युत कंपनीकडून जर घ्यायचा झाला तर आपल्याला एकदम मला वाटतं 5 एचपीच्याला 25-30 हजार रुपये काहीतरी बिल आहे त्याचं। नंतर मग त्याचं लाईन घेणं खूप महाग आहे। त्यासाठी आपल्याला जर घ्यायचं असेल आपल्या शेतामध्ये तर या कृषी आता मागे इथं निघाले होते अर्ज ना, कुसुम योजनेच्या माध्यमातून भरलेले होते। तर आपल्याला शेतामध्ये बिना लाईटचं म्हणजे फक्त सौर ऊर्जेवर चालणार आहे, जे की सूर्याच्या किरणावर चालणारा पंप आहे। आम्हाला याची फायदा काय सांगतो तुम्हाला, ज्यावेळेस आमच्याकडे लाईट जातील किंवा वादळ सोडून लाईट तारा तुटतील किंवा डीपी जळेल तर त्या टाईममध्ये आम्ही याचा वापर करतोय। या सौर पंपाच्या पाण्यावरती आमचे जे जनावर आहेत 15 जनावरं, आमचं कुटुंब आणि मत्स्य ह्या तळ्यातले मासे, या माशांना काय लागणार आहे आपल्याला ऑक्सिजन देण्यासाठी पाण्याची गरज पडते। ज्या वेळेस लाईट जाईल त्यावेळेस मी याचा वापर करतोय आणि माशांना ऑक्सिजन पुरवण्याचं काम करतोय। म्हणून याचा एक मला फायदा झालेला आहे। ज्यावेळेस मी सेंद्रिय शेतीसाठी प्रस्ताव दिलेला होता त्यामध्ये मुख्यतः सौरपंप, बायोगॅस आणि सूर्यकिरणावर चालणारी लाईट या तुम्ही वापर करतात का, यासाठी 10 मार्कासाठी मुद्दा होता हा। तर त्यांनी येऊन ते बघितले प्रत्यक्ष येऊन आणि त्यांनी 10 मार्कासाठी त्यांनी निवड केलेली होती। तर हे महत्त्वाचं आहे आपल्याला की आपण फक्त आपल्या दुसऱ्या महागड्या ह्याच्यावर न जाता जास्तीत जास्त आपल्या सौर ऊर्जेवर चालणारी असतील किंवा बायोगॅस असतील हे आपल्या स्वतःच्या कुटुंबातून स्वतःच्या ह्याच्यातून तयार करणारे रिसायकलिंग जे म्हणतो आपण, तिथून आपण स्वतः तयार करून चालवायची। तर आपल्या कुटुंबानुसार आपल्या घरी वडिलाला सांगावं की आपण हे जे काही केलेले वर्क आहेत ते आपल्या घरी सांगून आपल्या शेतामध्ये सुद्धा राबवावं। एवढे गांडूळ युनिट आहे। या युनिट ह्या बेडमध्ये आपल्याला काय करायचे आहे, काडी कचरा कुजलेला घ्यायचे। आपण ते न कुजता घेतलेलं होतं, त्याच्यामध्ये अर्धवट कुजलेला काडी कचरा घ्यायचे। शेणाचा एक स्लरीचा थर, आता माझ्याकडे बायोगॅस स्लरी असल्यामुळे मी त्यावरती स्लरीचा थर देतोय। त्याच्यावरती परत एकदा आपला काडी पाचोलाचा थर द्यायचा आहे। परत अर्ध मिश्रित शेणखत घ्यायचं आहे, ते 15 दिवसाचा म्हणजे शिळ शेण खत घ्यायचं आहे आणि त्याच्यावर लेप असं एकावर एक थर देत ह्याला भरून घ्यायचं। भरून घेतल्यानंतर आपले जे गांडूळ असतात हे 100 एक तर प्रौढ गांडूळ सोडायचे आपल्याला। हे जे प्रौढ गांडूळ मी काढून विक्रीसाठी ठेवले आहेत, हे जे प्रौढ गांडूळ आहेत हे असे एकूण 2 किलो आपल्याला एका बेडमध्ये सोडायचे। एका बेडमध्ये सोडल्यानंतर जवळपास 2 महिन्यापर्यंत आपल्याला एक चांगलं पद्धतीचं उत्कृष्ट खत तयार होतं। हे खत तयार झाल्यानंतर हे अशा पद्धतीचं खत तयार झालेलं आहे। हे चाळून ठेवायचं आणि पेरत असताना आपल्या ती पण मागे पेरून द्यायचं आहे। हे झालं गांडूळ खताचं एक बेड पद्धत। आणि एक ह्याचा पद्धत असते, एक सिमेंटाची पद्धत, ती वेगळी पद्धत आहे ते असते। पण आपल्याला एक शेतकऱ्यासाठी खास म्हणलं तर 2-3 पद्धत आपण जर बेड लावलो तर नक्कीच आपल्याला शेतामध्ये वापरण्यासाठी खत तयार होतं। हे झालं गांडूळ खत। एक देशी गायची आवश्यकता आहे, त्यासाठी आम्ही देवणी जातीची देशी गाय ठेवली आहे। तर त्या देशी गायपासून हा वळू झालेला आहे, घरचाच वळू आहे। जास्तीत जास्त देवणी जातीच्या वळूला आमच्या मराठवाड्यामध्ये महत्त्वाचं स्थान आहे आणि तो प्रसिद्ध पण आहे। त्यासाठी आम्ही देवणी जातीचे वळू आम्ही संगोपन करतोय, वाढवतोय आणि त्यांची विक्री पण करतोय। आणि हा वळू नैसर्गिक रचनासाठी पण वापरला जाते। ह्याचबरोबर जी देशी गाय आहे त्या देशी गायचं शेण, गोमूत्र, दूध, तूप हे जे काही पंचगव्य आहे ते आम्ही पूर्ण आमच्या शेतीमध्ये वापर करतोय। त्याच गायीपासून
त्या शेणापासून बायोगॅस तयार केलेला आहे. त्याच त्या बायोगॅसपासून आमचा 8 माणसाचा स्वयंपाक सकाळ आणि संध्याकाळ या दोन्ही टाईमचा होते. म्हणजे आपला जो खर्च येणारा बाहेरचा जो खर्च आहे तो कमी झालेला आहे. एकंदरीत आपला एक उद्देश आहे की कमी खर्चावरती आपली शेती करायची आहे. नैसर्गिक पूर्णपणे हे नैसर्गिक शेती करायची आहे. त्यासाठी हा आता आपल्या देशी गाय कशी ओळखायची सांगतो. ही जी वशिंड आहे ती वरची पुढची जी उंचवटा आहे, ज्या गाईला असा उंचवटा आहे तो देशी गाय समजायचे. जे एच एफ गाई असतात त्या गाईला हा वशिंड नसते, म्हणून ते आपल्याला ती ओळखायचे. देशी गायचं गुणधर्म आहे तो. आणि पूर्णतः ही जी या जो बाजूला काळा भाग आहे तो देशी गायला असतोय, दुसऱ्या गायला असा नाही आहे. आणि पूर्णतः पांढरा मागे असतो, पांढरा शुभ्र असतोय. आता कुठेतरी 1-2 डाग दिसतात आपल्याला, पण हा देवणी जातीचा शुद्ध गोवंश आहे. म्हणून आपल्याला ह्या आमच्या देवणी जातीच्या गोवंशाला आम्ही जास्त स्थान दिलेलं आहे. ती वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करतो, संवर्धन करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि ह्याचा उपयोग जास्त वडकामासाठी हा मजबूत असतात, शेतीच्या कामासाठी हा मजबूत असतात. म्हणून आम्ही या देवणी जातीच्या गोवंशाचा आम्ही वापर करतो. हा झाला देवणी वळू. आता आपण थोडं न्याडेपकडे वळूया. हे जी युनिट आहे न्याडेप खत युनिट आहे. ह्याची लांबी 12 फूट आहे, 5 फूट रुंद आहे, उंची 3 फूट असणार आहे. ह्याच्यामध्ये पहिला थर काळी पालापाचोळा असेल. हा पालापाचोळा ह्याच्यामध्ये भरत असताना आपल्याला एकदम ओला करून घ्यायचे. जे काही साहित्य लागणार आहे आपल्याला जवळ ठेवायचे. आता आपलं जे काही साहित्य म्हणजे काय काय लागणार आहे आपल्या शेतातलंच घ्यायचे. त्यामध्ये पालापाचोळा, काळी, कसपट, दसकटे असतील किंवा पराठे असतील, तुराटे जे असतात ना निघालेल्या, ते तुराटे जे जे टाकाऊ असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचे. ते सर्व एखाद्या साईडला जवळ करून घ्यायचे. एक ड्रम ठेवायचे, त्या ड्रममध्ये 5 लिटर पाणी घ्यायचे. आणि ज्यावेळेस आपण ते भरणार आहोत ते भरत असताना एक थर द्यायचा, भिजवायचा एक थर द्यायचा, भिजवायचा एक थर द्यायचा. शेवटचा जे थर येणार आहे तो शेणाचा आणि मातीचा द्यायचा आहे. शेवटचा थर आला आणि शेवटच्या माती घालायची आणि माती आणि शेणाचं मिश्रण करायचे आणि त्याच्यावरती लिपून घ्यायचे. कुठेही याला हवा बंद करायची. जसं आपण हवा बंद करतो तसं याला हवा बंद करून घ्यायचे. फक्त ह्याला हवा इथून जी खिडक्या सोडलेल्या आहेत बाजूने त्या खिडकीतून याला हवा लागेल. आणि तिथून एक 2.5 ते 3 महिन्यामध्ये एक चांगलं हे जे आता कुजलेलं आहे अशा पद्धतीचं खत आपल्याला मिळणार आहे. या खतातून जे पिकाला लागणारं जे अन्नद्रव्य आहेत, मुख्य अन्नद्रव्य आहेत, नत्र, स्फुरद आणि पालाश, याच्या माध्यमातून आपल्या पिकाची गरज भागू शकतो. म्हणून आपल्याला घरच्या घरी हे खतं आपल्याला तयार करायची. म्हणजे आता आम्ही रासायनिक खतं कुठलेही बाहेरचे वापरत नाही. जे आम्ही NPOP ही जी संस्था आहे प्रमाणीकरण केलेली, ह्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही मार्गदर्शन घेऊन हे खतं त्या प्रमाणीकरण केलेल्या क्षेत्रामध्ये आम्ही वापरत आहोत. तर हे न्याडेप खताची माहिती झाली. हे न्याडेप खत आपल्याला महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला अनुदानावरती मिळालेलं आहे. एकूण याला अनुदान 12,000 रुपये आहे. जर आपण आपल्या शेतामध्ये जर करायचं असेल तर नक्कीच आपण महाडीपीटीवरती जावं किंवा आपल्या गावातल्या कृषी विभागाशी कृषी सहाय्यकाशी संपर्क साधून त्यांचे संपर्क साधून न्याडप खताविषयी किंवा आणखी कोणत्या योजना असतील तर त्या योजनेशी संपर्क साधून आपण ती योजना यशस्वीपणे शेतात राबवावं आणि आपल्या शेतातल्या शेतात खतं तयार करावं.